मात्र ओडोमस लावायची वेळ जवळ आलेली आहे आमची. दमलं नाही बोलतंय, दमलोय नाही, बसलेत पण दमलेत नाही. Dreams where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows, life's a gamble on the streets and everything goes. Moon that pickles through the alleys at night. हा आहे रानवटा रस्त्यातला आजचा भाग, सवतकडा. Darkness too light. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे रानवटा आणि रस्ता या चॅनलमध्ये. तर आजचा आगळा वेगळा रस्ता आहे. आजची रानवाट जी आहे ती मुरुड तालुक्यातच आहे. मुरुड तालुक्याच्या एका जंगलात आहे आणि त्या लोकेशनचं नाव आहे सवतकडा. आता आम्ही प्रवासाला सुरुवात करतोय. आपण आपली लोकेशन सर्वे इथून निघालोय. आता पुढे आपण जाऊन बघूया काय काय नवीन नवीन आजच्या दिवसात घडामोडी घडतायत त्या. आमच्या सोबत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. हा बघा, तर आपण शिग्र्याला आहोत. आता इथून पुढची गावं आहेत वावडुंगी, सायगाव आणि महालोड. हा जो रोड जातो ह्या रोडने जायचं आहे आणि सायगावच्या इथून आपल्याला सवतकडा धबधबा बघा 4 किलोमीटर अंतरावरती इथे दिलाय बघा. 4 किलोमीटर अंतरावरती तो आहे. तिथे आपले काका आहेत, ते आपल्याला वाट दाखवणार आहेत. चला आपण आता पुढे जाऊया. हे गाडी पार्क केली आहे. गाडी पार्क करून ह्या वाटेतून इथून आपल्याला सरळ जायचं आहे आतमध्ये सवतकड्याला. जवळजवळ तासभर लागतो. एक काका येणार आहेत मदतीला, त्यांची वाट बघतोय आणि त्यांना घेऊन जातोय. आव विठ्ठल रामजी लोणगे. मी ह्याच गावचे. हा म्हालोरची. म्हालोरचे काय? मी राहतो सायगावमध्ये. आणि सवतकड्याचं कसं नाव पडलं बोलत होतं तुम्ही? ती सवती म्हणून काय बोलत पूर्वीच्या काळात. आता का आपल्याला माहिती नाही, पण पूर्वीच्या काळात सवती होत्या पडल्या तेव्हा आपल्याला माहिती सवत. अच्छा, म्हणजे सवती पडल्या म्हणून सवत. इथे बघायला फक्त सवतकडा आहे की अजून काय काय आहे? ते गार्थने गार्थनी कडा एक खाली कातलाला हे आहे, त्याला आम्ही निसण टाकतो. निसण टाक. आणि आता आपण इथून सुरुवात करतो. हे गाव कुठलं? हा सायगाव. सायगाव पासून आपण सरळ आता चालत तिकडे ठीक आहे. चला, हे काका आहेत जे आपल्याला आज पूर्ण वाट दाखवत आहेत सवतकड्याला जायची. कारण की इथे आल्यावरती हरवण्याच्या घटना झालेल्या आहेत आणि मग त्याच्यामुळं आपण आता त्याची मदत घेतोय. सुरुवातीलाच एक नदी लागते. पाऊस कमी होता म्हणून पाणी कमी होतं आणि त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित तिथून ही नदी क्रॉस केली आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागतोय. बाकी इथली लोक काय करतात? शेती करतात की काय हो, कोण सगळं मुंबईला आहे, कोण शेती करतोय. ना आम्ही तिघ मुंबईवरनं गावाला कसे येऊ ते बघता. अहो आता लोकांचे कशाला माझीच सांगतो ना तुम्हाला. मी 20 खंडी भात काढणार, आता शून्य झालं. अरे बापरे, शेतीचा खर्च पण वाढलाय. नाही हो, काहीतरी वेगळी प्लॅनिंग पाहिजे आता. परवडत नाही. काका कोणता धबधबा? गार्थना. ओके. गार्थनाचा धबधबा आहे हा समोर आहे बघा, खूप लांब आहे. तो पण एक पॉइंट आहे, पण फेमस आहे सवतकडा. सगळ्यात आधी आपण सवतकडा नंतर पुढच्याकडे बघू. चालणारा नीट पाहिजे. सवतकड्याला मागे जी अडकलेली होती पोरं ती अलिबागची होती का? आणि तुम्हीच मदत केली? हो, मी केली. अलिबागची तिकडली होती. ते बोलले अलिबागची आम्ही. हो, पण अलिबागचे होते, कुठले होते पण बोलले अलिबागचे आम्ही. अच्छा, पण बरं झालं वेळेवर धावून आलात, नंतर जीव वाचवला. आपण तसा ईश्वरी कृपेने आपला भरपूर लोकांची. कधीची गोष्ट आहे काका ही? 2-3 वर्ष झाली. दुपारचे 2:30 वाजलेत मित्रांनो. खाली बघा पूर्ण सावली. पाऊस जर आला तर आज आहे आमची कसर. बघूया, सध्या तरी पाऊस थांबलाय. एक साधारण 2:15-2 आपण सुरुवात केली चालायची. भारी स्पॉट सवतकडा.
मध्येच वाटेत पक्षी भेटावा लागतोय पूर्ण काय वाटत का सर आता मी चाललो काका धन्यवाद तुम्ही आलात दाखवलात इथून सरळ जायचं हो ना? सर ही वाट आहे बघा. लक्षात ठेवा ह्या वाटेतून बघा. सरळ जायचं काका साप बीप चावल्यावरती वगैरे ऐकलं होतं तुम्ही हे करता म्हणून हो करतो आपण थोडासा आपला तात्पुरता तरी थांबवू शकतो म्हणजे सर्पदंश हा. विंचू, ढोराच्या जखम पडल्या असेल तरी पण टाकू शकतो चमक भरली मासे तरी पण टाकू शकतो चला, आयुर्वेदिक आयुर्वेदिक पण कोणत्या घेणं दिलं नाही हो. हा काही न घेता फक्त मदतीसाठी हा हा मदतीसाठी नाही नाही काका खूप चांगलं काम करता तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे हे काकांचा निरोप घेतला, वाहत्या झऱ्यातील पाणी पिण्याचा आनंदही घेतला आणि निघालो आम्ही पुढच्या रस्त्याला. मित्रांनो, पुन्हा एकदा रानवाटा आणि रस्सा मध्ये तुमचे स्वागत. आजची ही रानवाट आणि ही रानवाट आपल्याला घेऊन जाते सवतकड्याला. काका होते, काकांनी मदत केली, अर्धा रस्ता दाखवला, नंतर सांगितलं ह्या वाटेने तुम्हाला सरळ जायचं आहे, एवढा काय मी वर येणार नाही बाबा. काकांनी दाखवलेल्या दिशेने चाललो आम्ही आणि आभाळ पण भरलं आहे, बहुतेक आज भिजणार. हे बघा पूर्ण आभाळ भरलं आहे, पूर्ण आभाळ पूर्ण डार्क झालेलं आहे आणि थेंब थेंब पाऊस आता पडायला लागला आहे आणि पाऊस सुरू झाला. चला कॅमेरा सुरक्षित करतो, नंतर बोलतो. बाजूला ही पाईपलाईन आहे, तिला फॉलो करत चाललो आहे. पाऊस थोडा थांबला आहे पण ढग पूर्ण काळे झालेत. आता डायरेक्ट चढ आलाय. तुषार बोलतोय थांबा, दम निघालाय. झाला फायनली पहिला ब्रेक घेतो आम्ही, दम फुटला. अरे वा, झाड बघा, हे कॅनडा ट्री सारखं झाड दिसतंय. कॅनडाच्या झेंड्यावर कॅनडा देशाच्या अशी पानं असतात. हा एक धबधबा इथे दिसतोय, हा एक धबधबा इथे दिसतोय. पूर्ण जंगल. ही वाट आहे, इथून कंटिन्यू करू. हे आमचे 4 मोहरे थोडे दमलेत. दमले नाही बोलते, दमलोय नाही, बसलेत पण दमलेत नाही. तुमच्याकडे या फुलाला काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा. शाळेत आम्हाला भेटलाय पडलेला सावरीचा फूल. शक्यतो तो उन्हाळ्यात येतो, मे महिन्यात शक्यतो उन्हाळ्यात येतो तो, पण आम्हाला आता पावसाळ्यात सापडला तो. आम्ही पण अजब करत राहतो. गुड लक. गुड लकसाठी फूल भेटलं आम्हाला आणि परत चाल कंटिन्यू केलेली आहे. एका ब्रेक नंतर समोर एक धबधबा दिसतोय, तोच आहे की दुसरा आहे ते समजत नाही. आणि एकदम डोंगराच्या कडेवरून चालतोय आम्ही. राईट साईडला पाईपलाईन आहे आणि हे बघा डायरेक्ट खाली. चला न आत्ता मात्र ओडोमस लावायची वेळ जवळ आलेली आहे आमची, कारण आता सरळ चालत जाऊ शकत नाही. पाण्याच्या जसजसं जवळ येतोय पाणी पण वाढलंय, झाडी पण वाढलीत आणि मच्छर पण वाढलीत. ओडोमस लावल्यावर कसं थोडंसं मोकळं मोकळं झालोय. चला रे. प्रमाण ना खूप जास्त दिसते. आम्ही जे वारंवार बोलतो ना, कॅनडा देशाच्या झेंड्यावर जे पाण्याचं चिन्ह आहे त्याच्यासारखं तिथे आता एक धबधबा दिसतोय. इथून उतरायचं आहे की पुढून रे?
धबधबे आहेत वाटतात, हा सवतकडा तो सवतकडा. बहुतेक फायनली आता वाटतं हाच सवतकडा. हा जरा आवाज भरपूर येतोय आणि खूपच जोरात पाण्याचा आवाज येतोय. हा बघा, तुम्हाला ह्या गॅपमधून दिसेल बघा. बघूया आता पलीकडे काय आहे ते. मित्रांनो, पाईपलाईन फॉलो कराच. पाईपलाईन सोडून लांबून कुठून शॉर्टकट मारू नका. कारण की ही पाईपलाईन जसजशी संपेल तसतसा तुमचा सवतकडा जवळ येईल. अजून थोडा पुढे करत करत चाललोय. ते झाड बघा कसला भयानक आहे रे. अख्खी सावली करून टाकली, फुल डार्क, अंधार झाल्यासारखा आहे. कसला झाड आहे कारण काय कळत पण नाही आहे. एवढी उंच झाडाची पानं आहेत, ती समजत पण नाही आहेत काय कसला झाड आहे तो. हे झाड कसलं आहे तो करंज, काय कळतच नाही. हो, पिंपळ पण नाही, वेगळीच झाड आहेत. नाही वेगळीच पानं आहेत, काय कळतच नाही. चला जवळ आलोय मित्रांनो, सवत कड्याच्या जवळ. चला, जसा आवाज आला लोकांची, पोरांची पावलं बघा कशी पटापट चालायला लागली. आणि हा आहे रानवट्टा रस्त्यातला आजचा भाग, सवतकडा. निसर्गाचं सौंदर्य अद्भुत. चला रे चल, प्लास्टिकची बॉटल फेकू नका रे. मध्ये एक झाड आडवं आहे, ते क्रॉस करून जायचं आहे, नंतर पोचू इकडे. इथे पाईपलाईन आहे, इथून स्टार्ट होतं. नेट वगैरे लावले, इथून जातं. आणि हा फायनली अल्पेश, नंदेश, महेंद्र, तुषार आणि मी स्वतः आज अनुभवतोय सवतकड्याच्या खुशीत. मित्रांनो, फायनली पोहोचलो सवतकड्याला. हे दृश्य बघा, जरा जवळ जाऊन बघतो. काय एक्सपिरियन्स आहे डोळ्या देखत असं बघणं ना. धबधबा सगळ्यांच्या मनातला एक कोपरा आहे, बघितल्यावर ते समाधान भेटतं. आज पाणी उसळतंय भयानक एकदम. भूक लागली लगेच बनाना बाईक सुरू केली आम्ही. तुषार एकांतात रमलाय, एकदम शांत. ही आमची आज रानवट्टातला रस्ता नाही आहे. आज रस्त्याच्या बरोबर एक
केळी आणि बिस्किट आहेत आज. बनाना डे. आज गुरुपौर्णिमा आहे ना, तर सगळ्यांनी ठरवलेलं नॉनव्हेज वगैरे नको हवे आज जरा शाकाहारी राहू, म्हणून काही बनवायचा योग नाही आला आज. फायनली आमची आंघोळ झाली, धबधब्यात फुल मजा केली. आता आम्ही निघतो आमच्या परतीच्या वाटेला. काय बोलता, मजा आली ना? या झाडाला केला बाय बाय. मगाशी आम्हाला भेटलेला हा महाकाय झाड. मित्रांनो, धबधब्यात जात्या वेळी ना पाऊस पडत असेल तर धबधब्याच्या खाली जाऊ नका. पाण्याचं प्रमाण जास्त असतं, वरतून दगड पण येऊ शकतात, धबधब्याला ज्या कपरी लागलेल्या असतात त्या पण येऊ शकतात प्रेशरमुळे. त्याच्यामुळे थोडं जास्त रिस्क घेऊ नका. आजूबाजूला जे पाणी वाहतंय त्याच्यात मजा घ्या जशी आम्ही घेतली, आणि सुरक्षित घरी जा. रिस्क जास्त घेऊ नका. मित्रांनो, ही आहे कुरडूची भाजी. कुरडू अशी वेगवेगळी नावं आहेत. हा पूर्ण हे बघा, ही सगळी भाजी आहे. ही रानभाजी आहे पावसाळी येणारी, आणि ही आमच्याकडे खाल्ली जाते. तर पटापट सुरुवात झाली. नंदेशनी एक जुडी बांधायला घेतली, इकडं महेंद्रने एक जुडी बांधायला घेतली. अल्पेश तुला पालेभाज्या खात नाही बोलतोय तो. तुषार खातो, मग ही नको, तू दुसरी काढशील. ओके, त्याला दुसरी भाजी पाहिजे, कुड्डूची नको. हे पण खातात ना. पूर्ण भरलंय बघा, कुड्डू कुड्डू कुड्डू. आणि ही पूर्ण कुरडू. आणि ही पूर्ण घ्यायची नाही, असे वरचे बोके घ्यायचे. बघा, हा आमचा एक्सपर्ट आहे. वरचे कवळे बोके घ्यायचे. हे बघा, एवढी नंदेशने कुठून झाली आहे. मी पण हातभार लावलाय जरासा कुरडूच्या भाजीला. काकांनी दाखवलेली ही वाट इथपर्यंत पोहोचलो. आता थोडाच अंतर राहिलाय, खाली पोहोचू. पर्यंत पाणी असतं या नदीला. आता पाऊस थोडा कमी झालाय म्हणून हा कमी होता, म्हणून मगाशी आम्हाला क्रॉस करता आली ही नदी. मित्रांनो, सवतकड्याची ही दृश्य नक्कीच तुम्हाला आवडली असतील. अशाच नवनवीन रानवाटा आणि रस्ता पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन वाटा आम्ही शोधत राहू आणि तुमच्यासमोर आणत राहू. तोपर्यंत आम्ही तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच.